लोकसभेला तिकीट कापल्याची खंत माजी खासदार भावना गवळी यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली आहे। तर विदर्भातील मुली चांगल्या पण मराठवाड्यातील जावई इकडे येऊन कब्जा करतात असा टोला शिंदे गटाचे नेते हेमंत पाटलांना लगावलाय। तसंच लोकसभेला 6व्यांदा निवडून आले असते तर केंद्रात कॅबिनेट मंत्रीपदही मिळालं असतं असंही भावना गवळी म्हणाल्या। पटलं तर बघा बरं का, असं काही मी असं तुम्हाला जबरदस्ती करत नाही, पण तिकडे विदर्भातल्या पोरी चांगल्याच आहेत हे मान्य करावंच लागेल। आहेत की नाही चांगल्या? मग तुम्ही काय बोलूनच राहिले, आमच्या पोरी काय भांडतात गिंडतात का काय? तुम्ही काही बोलतच नाही राव इकडे। पण एक गोष्ट मात्र तेवढीच खरी की इकडचे जवाई तिकडे येऊन कब्जा करतात, त्याचं काय करायचं ते सांग। हे काय गिरीश भाऊ बरोबर नाही आहे की नाही? बरोबर आहे की नाही? मी काय बोलली तुम्हाला समजलं असेल कदाचित, पण काय होतं तरी आम्ही तुम्हाला स्वीकारतो, काही अडचण नाही। आमचं मन मोठं आहे, कारण आमच्या पोरी इकडे दिलेल्या आहेत म्हणून आम्हाला जावायची थोड्याची जास्त सरबराई करावं लागेल, त्यांच्यासाठी जास्त काम करावं लागेल, काही हरकत नाही, आमचं मन मोठं आहे। माझ्या वडिलांची शिकवण आहे की आपण कुठलंही पद डोक्यामध्ये ठेवायचं नाही, तर आपण जमिनीवरती राहून काम करायचं। मी ही शिकवण घेऊन समोर आलेली आहे। एक कार्यकर्ता म्हणून मी काम करते, नेता म्हणून माझ्या डोक्यामध्ये हवा गेलेली नाही। कदाचित मी 6व्या वेळेला निवडून आली असती तर केंद्रातली कॅबिनेट मंत्री मीच असते, पण तुम्ही या ठिकाणी सांगितलं कदाचित भविष्यामध्ये राज्यातला असू शकते, काय सांगता येत नाही की वेळेमध्ये काय दडलेलं आहे, काळामध्ये काय आहे कोणी पाहिलेलं नाही। पण एक मात्र या निमित्ताने मी सांगायला विसरणार नाही की काय होऊ द्या, मला कोणी किती काही रोखलं तरी मी काही थांबणारी रुकणारी। एबीपी माझा, उघडा डोळे